खूपच संतपत आहे ना. हे झाडावर परिणाम येते आणि चिमत आहे झाडं. विहिरीचं पाणी आटलं म्हणजे बुजून गेली ते. 50 फूट खोल आहे विहीर. झाडं चिकूचे, मोसंबीचे, संत्र्याचे, निंबाचे, सीताफळाचे, नारळाचे, आंब्याचे लावले आहे. हो, हे झाडाला पूर्ण पाण्याशिवाय झाडच नाही जगत. लय हव्यानं गराडानं पडून गेले. इतकी हवा येते इकडे का नाही लाय करते मी मरते का. एक दीड खंडी कोंबडी आहे इथं आमच्यापाशी. कोंबड्यावरही परिणाम झाला आहे ना. हो. काय होऊन राहिलं कोंबड्याला? आता त्याला पाणीच नाही आहे. थंडावा बसायला थंड पाहिजे त्याले. त्यासाठी पाणी टाकावं लागते आम्हाला. आणि तर चरतच नाही ते अजिबात बिलकुल. नाही वाजत तर जाग्यावर राहते कोंबडी साऱ्या दिवसही भर. कोंबडे मरत एकदम लाय करते ना. काय काय परिणाम होता उन्हाचा? हां, उन्हाचा काय परिणाम होऊन राहिला? खूपच तपून राहिली ना जास्ताची. हं.